आपण धरूया का रेअर किंवा ऐतिहासिक प्रसंग आहे। अनेक लोक प्रवासाला, जसं जयंत पाटलांनी मग सांगितलं तर चीनचा प्रवासी फार पुढे आला होता आणि म्हणून जेव्हा आपण 25 वर्षापूर्वी प्रवासाला सुरुवात केली तेव्हा आज जशा प्रकारे लोक प्रवास करतात अशी काही परिस्थिती नव्हती। फार तर लोकांकडे पगारच 3-4 हजार असायची। परदेश प्रवास आणि विमान प्रवास, जसं गॅस सिलेंडर मिळणं दुरापस्त होता तसा हा प्रवास फार दुरापस्त होता। त्यामुळे एक जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली हे सर्व सुरू झालं आणि त्याच्या पुढे जाऊन मग पनवेल वाल्यांकडे पैसे आले होते, पण हा विजन नव्हता, तो जयंत पाटलांचा होता। तर मग कुठेतरी आपण सुरुवात झाली, पुढं गेलो आणि मग त्याच्यात जात असताना आम्हाला त्यांनी घेऊन जायची सुरुवात झाली, त्यांनी खर्च करायचे आणि मग याच्यामध्ये कुठे देवाने पैसे दिले तर मला वाटलं आपण आपल्याला त्यांनी नेलं होतं, मग आपण त्या संख्या लोकांना नेले पाहिजे, लोकांकडे विजन आणला पाहिजे आणि जग पाहिलं पाहिजे। ते आपली प्रगती होऊन कामा नये। आपल्या अनेक लोकांना म्हणून 400 लोकांना प्रवास करू शकतो पुढच्या टप्प्यात, देवाने तेवढा बल दिला आणि म्हणून निश्चितपणे आनंद आहे का मी नुसतं फिरलो, पण नातेवाईक फिरले नव्हते, गावाले फिरले होते, माझ्या 5वी ते 10वी करून शिकलेले विद्यार्थी असतील, कॉलेजचे विद्यार्थी मित्र असतील, सर्व माझा हा परिवार जो आहे कामगार क्षेत्रातला सर्वांचं फिरून आलं आणि या निमित्तानं जयंत पाटील जसं कसं आहे का 2000 साली आम्ही सगळे एकत्र होतो। शेकापचे रामचंद्र खासदार, जयंत पाटील MLC, जिल्हा परिषदचा सदस्य आणि मग त्याच्यात शकलं होत गेली। तर 2000चा आमचा ग्रुप 50-60चा होता। 2004ला आम्ही काँग्रेसमध्ये गेल्यानंतर त्याच्यामध्ये बदल आला। काँग्रेसमध्ये गेल्यानंतर मग मला नवीन ग्रुप करावा लागला, त्याला सर्वांचा त्याच्यानंतर मला लीड घ्यावं लागले, पासपोर्ट लोकांचे काढावं लागले आणि हे करत असताना पुन्हा ते 2014ला पुढं गेले। मग पुन्हा आमचा प्रवास थांबणार का नाही तर मी आमचा ग्रुप तयार केला। आता असं आहे का जयंत पाटील 11 जण घेऊन चालले, नातेवाईक घेऊन चालले, त्यांचा आता ग्रुप थांबलेला आहे, वैयक्तिक प्रवास आहे। रामचंद्र पण आता फक्त मुलं आणि नातवंड घेऊन प्रवास करतात। तर आता राहिला तो आमचा ग्रुप राहिला आहे, आम्ही अनेक आता पण 300-400 नवीन पासपोर्ट काढले, त्या लोकांना प्रवास घडला आणि म्हणून यांना एक व्यासपीठावर आणून तुम्ही सुरुवात केला, प्रवास थांबलेला नाही, त्यांनी बॅटन हँडओव्हर केली, ती बॅटन अजून आपण चालवतो आणि माझे नंतर ते सहकार्य त्यांनी चालवावं असं मला वाटतं। जगाचा प्रवास करता करता